गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला सगळ्यांना गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला आपण होतो एका कन्सेप्टपर्यंत. त्याला म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा लास्ट व्हिडिओ आपण तयार केलेला होता. या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा एक प्रिन्सिपल बेस एक एक्झाम्पल दिलेला आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. लक्षात येते का बघा. टेक्स्टबुकमध्ये त्याचं एक एक्झाम्पल दिलं आहे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंट. तर काय आहे पहा. फॉर एक्झाम्पल ही एक गन आहे. दिस वन इज अ गन and this one is a trigger of the gun. So bullet is deposited here. Bullet is deposited in that gun. Okay. आता थोडंसं काळजीपूर्वक या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा यूज करायचा आहे आपल्याला. कसं याच्यामध्ये यूज होतो आहे. ओके. मग या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत. एक आहे गन, दुसरी आहे बुलेट. राइट. मास ऑफ द गन इज m1, मास ऑफ द बुलेट इज m2. Initial velocity of both the object u1 is equal to 0 and u2 is equal to 0. Clear? After firing, जेव्हा या गन मधून हे बुलेट फायर होईल त्यावेळेस ही बुलेट फॉरवर्ड डायरेक्शनला गेली, बुलेट ही फॉरवर्ड डायरेक्शनला गेली तर गन ही बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते. बुलेट कुठे गेली? फॉरवर्ड डायरेक्शनला, तर गन ही बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते. मास, मग त्यानंतर जी चेंज झालेली वेलॉसिटी आहे, मास ऑफ द बुलेट किंवा मास ऑफ द गन इज m2, मास ऑफ द गन इज m2 अँड वेलॉसिटी इज मास ऑफ द गन इज जे आहे तेच m1 अँड फायनल वेलॉसिटी v1. So mass of the bullet is m2 and velocity of the bullet is v2. मुद्दा लक्षात येते का बघा. There are the two components. One is what? Gun. Another one is a bullet. Mass of the gun is m1, mass of the bullet is m2. Both are in one another, both are enclosed with one another. That time initial velocity of the both the component, या दोघांचीही इनिशियल वेलॉसिटी 0 आहे कारण ते एका ठिकाणी थांबलेले आहेत. जेव्हा याच्यातनं आपण फायर करू, फायर केल्यानंतर बुलेट ही फॉरवर्ड डायरेक्शनला तर गन ही बॅकवर्ड डायरेक्शनला जाते. मग गनचं मास m1, जी चेंज झालेली गनची वेलॉसिटी आहे ती v1, मास ऑफ द बुलेट इज m2 आणि वेलॉसिटी मध्ये जो चेंज झालेला आहे तो काय आहे? चेंज झालेला आहे तो काय आहे? v2. मग अकॉर्डिंग टू द बिफोर कोलिजन म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, व्हॉट इज फॉर्म्युला? m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. राइट का? दैट इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन before collision and after collision. That is initial momentum, that is a final momentum. बरोबर ना? इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम. मग या ठिकाणी जी काही चेंज झालेली वेलॉसिटी याला आपण ॲज इट इज ठेवू m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल्स टू m1 इंटू 0 प्लस m2 इंटू 0. राईट का? Because mass of the bullet and mass of the gun is m1 and m2. Velocity of the bullet is initial velocity of the bullet is 0 because it is stationary, and initial velocity of the gun is 0 because it is also stationary. मग याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं? 0.
याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0 आणि मग या ठिकाणी काय येईल m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू 0. लक्षात आलं का बघा m1v1 इज इक्वल टू m2v2 इज इक्वल टू 0. मग आता आपण काय करूयात, आपण समजा जे काही काढायचं आहे काय काढायचं आहे, समजा बुलेटची फायनल वेलॉसिटी काढायची आहे किंवा गनची फायनल वेलॉसिटी काढायची आहे, तर तुम्ही कुठलीही टर्म कॅल्क्युलेट करू शकता. आपल्याला बुलेटची फायनल वेलॉसिटी काढायची आहे, तर काय येतं फायनल वेलॉसिटी बघा v2 इज अ फायनल वेलॉसिटी ऑफ द बुलेट असं कन्सिडर केलं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय कन्सिडर केलं माहिती आहे का, टेक्स्टबुकमध्ये कन्सिडर केलं m1 इज अ मास ऑफ बुलेट, आपण m2 कन्सिडर केलेलं आहे. तसं काही अडचण नाही. मग आपण त्या पद्धतीनं जर मांडायचं झालं तर मग काय तर m1 हे मास ऑफ, त्यांनी काय कन्सिडर टेक्स्टबुकमध्ये असं कन्सिडर केलेलं आहे m1 इज अ मास ऑफ बुलेट अँड m2 इज अ मास ऑफ गन. आता या पद्धतीनं जर कॅल्क्युलेट केलं तरी आपण v2 कॅल्क्युलेट करू शकतो किंवा v1 कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे कुणाची काय कॅल्क्युलेट करू शकतो, वेलॉसिटी ऑफ द गन. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, वेलॉसिटी ऑफ द गन. वेलॉसिटी ऑफ द गन कोणती, फायनल वेलॉसिटी ऑफ द गन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग या ठिकाणी काय पहा, फायनल वेलॉसिटी ऑफ द गन कॅल्क्युलेट करायचं आहे. हा इकडे जाईल m1v1 इज इक्वल्स टू मायनस m2v2, राईट का. m1v1 इज इक्वल टू मायनस m2v2. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज अ रिकॉइल. रिकॉइल दॅट मीन्स टू डिक्रीज. बॅकवर्ड डायरेक्शनला जो गनचं मोशनमध्ये होतंय ते मोशन हळूहळू कमी होतं. कारण का तर फॉरवर्ड डायरेक्शननी बुलेट फायर झालेली असते. मग या ठिकाणी काय केलं, m1 हे आपल्याला v1 काढायचं आहे. v1 म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ द गन आफ्टर फायरिंग इज इक्वल टू m2 अपॉन m1, इट इज अ मायनस इंटू v2. लक्षात आलं का, m1 अपॉन m2. आता हे जसं कन्सिडर केले त्या पद्धतीनं ओके. मग आता काय झालं, वेलॉसिटी ऑफ द गनची वेलॉसिटी काढायचं आहे. फायनल वेलॉसिटी ऑफ द गन इज अ डिक्रीजेस बिकॉज इट इज अ निगेटिव्ह साईन. फायनल वेलॉसिटी ऑफ द गन इज अ डिक्रीजेस, बरोबर ना, कारण इथं काय झालं मायनस साईन आलेला आहे. दॅट इज कॉल्ड बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड इट्स रिकॉइल. म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शनने जी जाणारी गन आहे ती काय होते, रिकॉइल होते, कमी होत जाते, हळूहळू कमी होत जाते. आता हे आपण कन्सिडर केलंय की हे असं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय कन्सिडर केलंय याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. आता इथं चेंज काय करायचं पहा, गनचं मास m2, बुलेटचं मास m1. मग इनिशियल वेलॉसिटी इथं u2, याची इनिशियल वेलॉसिटी u1. इथं मास m2, इथं मास m1. तुमच्या टेक्स्टबुकमधल्यानुसार लिहितात 2, या ठिकाणी आलं 1, बाकी काहीच नाही. त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करू अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तुम्ही जसं कन्सिडर करणार असं काही कंपल्सरी नाही, तुम्ही हेच लिहिलं पाहिजे असं कुठलीही गोष्ट कंपल्सरी नाही. हे लिहिलं तरी मार्क मिळतील, पण थोडंसं प्रॉब्लेम आहे, हे मिळाले की मार्क्स मिळतील. फक्त टेक्स्टबुकमध्ये असं दिलेलं आहे. मग पुन्हा सेम m1v1 काय फॉर्म्युला, m2v2 किंवा m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2. इथं आला m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1 इंटू 0 प्लस m2 into 0. Velocity, initial velocity of the gun and bullet is 0. Now, total term is to be 0. So, m1v1 plus m2v2 is equal to 0. मग याला आपण तिकडं घेतलं m1v1 काय काढायचं आहे, v2 कॅल्क्युलेट करायचं आहे. v2 मीन्स वेलॉसिटी ऑफ द गन. v2 कॅल्क्युलेट करायचं आहे. v2 कॅल्क्युलेट करायचं आहे तर m2v2 इज इक्वल्स टू
मायनस M1V1, राईट का? मायनस M1V1. मग इथला V2 कॅल्क्युलेट करायचा आहे. V2 इज इक्वल्स टू मायनस M1 अपॉन M2 इंटू V1. सो व्हेलॉसिटी ऑफ द गन, इथं सुद्धा काय आलंय? व्हेलॉसिटी ऑफ द गन इज सेज मायनस साइन, देअरफॉर इट इज अ रिकॉइल. कळलं का? बघा आता टेक्स्टबुकमध्ये ही कंडिशन दिलेली आहे. असं मांडलं तरी हे काही चुकीचं नाही आहे. चला ओके, तुम्ही जसं कन्सिडर कराल त्यानुसार तुमचा आन्सर येणार आहे. तुम्ही जर समजा बुलेटची मास म्हणजे व्हेलॉसिटी काढत असाल फायनल तर हे येईल. त्याचबरोबर व्हेलॉसिटी ऑफ द गन कॅल्क्युलेट करत असाल तर हे येईल. व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट कॅल्क्युलेट करत असाल तर त्याच्याऐवजी दुसरं येईल. बाकी काही चेंज होणार नाही. बघा तर असं मेन्शन केलेलं आहे का? कन्सिडर, एक एक्झाम्पल दिले, कन्सिडर बुलेट फायर फ्रॉम द गन व्हेन बुलेट of mass M1 fired from the gun of mass M2, its velocity V1 and its momentum becomes M1 V1. बरोबर आहे का? तर या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन, इनिशियल मोमेंटम, दिस इज अ फायनल मोमेंटम. हे काय आहे? इनिशियल मोमेंटम कोणाचं? गनचं. दॅट इज अ फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटम कोणाचं? गनचं. इट इज अ इनिशियल मोमेंटम कोणाचं? बुलेटचं. इनिशियल मोमेंटम हे बुलेटचं. आणि इट इज अ फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटम होय कोणाचं? कोणाचं? बुलेटचं. बरोबर ना? दिस इज अ M1V1. काय आहे? फायनल velocity, final momentum of what? Bullet, and it is a final velocity of gun. तर मग या ठिकाणी बिफोर फायरिंग द बुलेट बोथ गन अँड बुलेट आर ॲट रेस्ट, हेन्स टोटल इनिशियल मोमेंटम इज अ 0. याला मल्टिप्लाय केलं, मोमेंटम इज अ काय आहे? मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ P इज इक्वल्स टू M इंटू V. फायनल मोमेंट म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी 0 येतं. आले इथपर्यंत? अकॉर्डिंग टू द अबाव लॉ, कोणता? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय सांगतो? बिफोर कोलिजन मोमेंटम बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन आर इक्वल असं सांगतो. टोटल फायनल मोमेंटम हॅज टू बी 0. दॅट्स द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट टोटल फायनल मोमेंटम. का बरं? बघा, अकॉर्डिंग टू द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी 0. बघा फायनल मोमेंटम काय येत आहे? हे टोटल फायनल मोमेंटम आहे, इज इक्वल टू काय आलं? 0. आलंय ना? दस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन मूव्स बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. जेव्हा बुलेट फायर केली जाते, बुलेट फायर केल्यानंतर काय होते? बुलेट ती निघून जाते आणि गन कुठे येते? बॅकवर्ड डायरेक्शनला येते. त्याला आपण रिकॉईल असं म्हणतो. जे बॅकवर्ड डायरेक्शनला येते त्या कंडिशनला रिकॉईल. बॅकवर्ड डायरेक्शनला येते म्हणजे जे डायरेक्शन आहे त्याचं अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे वेलॉसिटी मायनस साईन रिप्रेझेंट करतोय, मायनस साईननी साईन रिप्रेझेंट करतोय. सो द बॅकवर्ड मोशन ऑफ द गन इज कॉल्ड रिकॉईल and therefore backward motion of the gun is called recoil and it is backwards आलं. फॉरवर्ड केलं असतं तर प्लस आलं असतं, बॅकवर्ड आलं म्हणून मायनस साइन रिप्रेझेंट बॅकवर्ड डायरेक्शन. and this velocity V2 is such as आपण कॅल्क्युलेट केला. V2 is equal to minus M1 upon M2 into V1. आले का इथपर्यंत? नक्की पहा, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. चला पुढे जाऊयात. As the mass of the gun much higher than the mass of the bullet. जर गनचं मास बुलेटच्या मासपेक्षा जास्त आहेच की नाही, तर वेलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर दॅन द वेलॉसिटी ऑफ बुलेट. या दोघांचं, बुलेटचं आणि गनचं मासचं जर कंपॅरिझन केलं, बुलेट जेवढ्या वेगाने पुढे जाते पण त्याचा मायनर इफेक्ट कसना गनवरती पडतो, कारण बुलेटचं मास लाईटर आहे, गनचं मास हेवियर आहे. लाईटर असल्यामुळं बुलेटचा वेग जास्त असतो आणि बॅकवर्ड डायरेक्शननी गनचं मास जास्त असल्यामुळं गन ही बॅकवर्ड डायरेक्शननी कमी मुवमेंट करते. द मॅग्निट्यूड ऑफ मुवमेंट ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड देअर अपोजिट डायरेक्शन. पण मॅग्निट्यूड ऑफ गन अँड बुलेट हे मात्र काय आहेत? सेम आहेत, इक्वल डायरेक्शनला आहेत
सॉरी इक्वल आहेत. मॅग्निट्यूड ऑफ बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल. फक्त काय आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. मॅग्निट्यूड दोघांचं सेम येतं, लक्षात येते का? मॅग्निट्यूड दोघांचं सेम येतं. मुद्दा लक्षात घ्या कसं येईल मॅग्निट्यूड. आता या ठिकाणी मोमेंटम काढायचं आहे. मोमेंटम काढायचं बुलेट्स म्हणजे आपण असं करूया, थोड्या वेळापूर्वी विचार करूयात कसं इक्वल येतं ते. याच्यासाठी M1V1 सॉरी M2V2 आणि याच्यासाठी हा मायनस घेऊ इकडं, मायनस M1 सॉरी M1 हे काय M2V2 आणि याच्यासाठी M1V1, राईट का? मास ऑफ द गन अँड वेलॉसिटी ऑफ द गन अँड मास ऑफ द बुलेट अँड वेलॉसिटी ऑफ द बुलेट. बुलेटचं मास 10 ग्रॅम आहे असं कन्सिडर करा, पण वेलॉसिटी आहे 100 मीटर पर सेकंड. लक्षात आलं? आणि इकडे मात्र मास आहे 100 किलोग्रॅम. लक्षात येते का? मास आहे 100 किलोग्रॅम आणि वेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड. म्हणजे मास वाढलं तर वेलॉसिटी कमी, वेलॉसिटी वाढली तर मास कमी आहे. आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? इट इज अ काय आहे 1000 किलोग्रॅम मीटर पर सेकंड. इकडे सुद्धा 1000 किलोग्रॅम मीटर पर सेकंड, राईट का? दॅट इज अ मोमेंटम. मुद्दा आपला काय आहे म्हणजे काय झालं, मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम ऑफ बुलेट अँड गन आर इक्वल अँड देअर अपोजिट डायरेक्शन. बघा मॅग्निट्यूड ऑफ काय झालं, मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम इकडचं आणि इकडचं इक्वल आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. सो हिअर इज अ मायनस साइन, देअरफॉर डायरेक्शन इज अपोजिट. कन्सेप्ट क्लिअर झाला का बघा? दस द टोटल मोमेंटम इज अ कॉन्स्टंट. पण हे जरी अपोजिट डायरेक्शन इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला असलं तरी हे जे टोटल मोमेंटम आहे की नाही कॉन्स्टंट. फक्त डायरेक्शन इथं मायनस साइन आहे, इथं प्लस साइन आहे, दोन्ही सारखे आहेत, कॉन्स्टंट आहेत. बदललंय का काही? असं असतं, ऑलवेज असंच असतं. आणि त्याच कन्सेप्टवरती टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्चिंग ऑफ रॉकेट. सेम कन्सेप्ट. म्हणजे जेवढा मोमेंटम रॉकेट लॉन्च होतानाचा असतो तेवढा मोमेंटम अर्थ सरफेसवरती एक्झॉस्ट केलेल्या कन्सेप्टचा असतो. आलं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? हा कन्सेप्ट क्लिअर झाला का सगळ्यांचा? ऑल क्लिअर? म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणाहून लॉन्च होतो त्यावेळेस काय होतं, त्याचं जे प्रेशर अर्थ सरफेसवरती अप्लाय होतं, तर ज्याच्यावरती अप्लाय होतं त्याचाही विचार करावा लागेल ना. म्हणजे अर्थचं मास, रॉकेटचं मास, त्याच्यानंतर अर्थचा वेलॉसिटी, रॉकेटचा वेलॉसिटी, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि ह्या दोन गोष्टी नेहमी सारख्याच असतात. मोमेंटम ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट इज इक्वल टू मोमेंटम ऑफ द अनादर ऑब्जेक्ट. बोथ आर इक्वल बट अपोजिट डायरेक्शन. दॅट्स वाय दॅट इज अ कॉन्स्टंट. आलं लक्षात? ते काय आहे? कॉन्स्टंट आहे. क्लिअर झाला कन्सेप्ट सगळ्यांचा? नक्की का पहा. अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपण रिप्रेझेंट करू शकतो. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवून आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.